मंचावर उपस्थित माननीय शरदभाऊ बुट्टेजी, दिलीपराव मेदगेजी, माननीय संघचालकजी आणि शिवेगावचे सर्व देशभक्त, धर्मभक्त, मोठ्या प्रमाणात असलेल्या भगिनी आणि बंधूंनो, किती कौतुकाची गोष्ट आहे की या शिवे गावामध्ये रात्री गुलाबी थंडीमध्ये जवळजवळ बरोबर 9 वाजलेत. 9 वाजता इतक्या मोठ्या संख्येने गावकरी आलेले आहेत, आजूबाजूच्या गावचे लोक आलेले आहेत. आणि त्याच्यात अधिक कौतुकाची गोष्ट म्हणजे जवळजवळ 1/3 अधिक आया बहिणी येऊन बसलेल्या आहेत. मी सगळ्यात पहिल्यांदा व्याख्यान ऐकण्यासाठी आलेल्या आया बहिणींना नमस्कार करतो आणि मग सगळ्यांना नमस्कार करतो की खेडेगावांमधनं कसा भारत जिवंत आहे याचं जर आदर्श रूप जर कुठलं गाव दाखवतं तर ते शिवे गाव दाखवतं. म्हणजे भारत जिवंत कसा आहे तर आत्ता तुम्हाला सर्व प्रकारच्या टीव्ही चॅनल्सवरती सर्व प्रकारच्या एंटरटेनमेंटच्या, मनोरंजनाच्या सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. आत्ता तुम्ही जाऊन बसलात तरी तुम्हाला सगळे ते कॉमेडी शोज, म्हणजे सगळ्या कॉमेडी शोजमध्ये कुठल्या तरी एका पुरुषांनी महिलेचा ड्रेस घालून बसायचं आणि लोकांना हसवायचं. ह्याच्या पलीकडे त्यांची कॉमेडीची व्याख्याच नाही. कुठल्या ना कुठल्या तरी सिरियल्स बघत बसायचं. म्हणजे त्या सिरियलचं एकूण मुख्य थीम काय तर या घराची बर्बादी हे माझ्या आयुष्याचं सगळ्यात मोठं लक्ष्य आहे असं विचार करून आलेली सुनबाई. असल्या प्रकारच्या सिरियल्स, बरोबर बोलतोय ना मी? सूड घेणाऱ्या बायका, अत्यंत बिभत्सता दाखवणारे चित्रपट, गाण्यामध्ये गाणं शोधावं लागेल, गीतामध्ये गीत शोधावं लागेल, कवितेमध्ये काव्य शोधावं लागेल, अभिनय करणाऱ्यांमध्ये अभिनय शोधावा लागेल. अशा प्रकारचे चित्रपट, अशा प्रकारच्या सिरियल्स, अशा प्रकारचे शोज कितीतरी उपलब्ध आहे आपल्याला. पण हे सगळं सोडून स्वातंत्र्यवीर सावरकर काय बोलून गेले आणि मोदी आज त्याप्रमाणे देशात काय करत आहेत हे ऐकण्यासाठी थंडीमध्ये जमिनीवर बसून ऐकायला एवढ्या मोठ्या संख्येने ज्यावेळेला नागरिक येतात, शिवे गावात येतात, त्यावेळेला मी अगदी छाती ठोकपणे सांगतो की भारतामध्ये भारत जिवंत आहे, इंडिया हळूहळू अस्ताला लागतो आहे. या शिवे गावाला मामुली गाव कोणी समजू नये. या शिवे गावाची कीर्ती सगळ्या जगामध्ये आहे, सगळ्या जगामध्ये आहे. आमच्या गावातल्या गेलेल्या तरुणांनी, दशकांपूर्वी गेलेल्या तरुणांनी, ज्या वेळेला इकडच्या राज्यकर्त्यांनी बट्ट्या बोळ करून ठेवला, रोजगाराच्या सगळ्या संधी संपवून टाकल्या होत्या, शेती करायची म्हटलं तर शेतीसाठी आवश्यक गोष्टींच्या व्यवस्था नव्हत्या आणि आमच्या गावातल्या तरुणांना रोजगार शोधण्यासाठी मुंबईकडे जावं लागलं. आणि मुंबईमध्ये गेल्यानंतर त्या मायानगरीमध्ये, धक्काबुक्की असलेल्या कोट्यवधी लोकांच्या नगरीमध्ये आपला रोजगार शोधण्यासाठी गेलेल्या शिवेगाव आणि परिसरातल्या गावातल्या तरुणांनी
एक आधुनिक कल्पना लढवली की लाखांच्या संख्येने लोक जातात ऑफिसमध्ये आणि त्यांना घरनं गरम जेवण मिळत नाही, आणि ते गरम जेवण जर आपण पोचवलं तर आपला व्यवसाय चांगला चालेल, समाजाची सेवा देखील होईल आणि अर्थार्जन देखील करू शकू. आणि म्हणून डबे पोचवण्याचं काम, घरामधनं डबा घ्यायचा आणि जो गेलेला आहे ऑफिसमध्ये काम करायला घराचा प्रमुख, कुटुंब प्रमुख, त्याच्याकडे गरम जेवण पोचवायचं, हा व्यवसाय सुरू केला आणि इतका सुंदर पद्धतीने चालवला की आज कमीत कमी 5,000हून अधिक डबेवाले, लाखाहून अधिक ऑफिसमध्ये गेलेल्या लोकांना गरम डबा पोचवण्याचं काम करतात. आपल्या कुटुंबाचा स्नेह, आपल्या आईचा, आपल्या पत्नीचा, आपल्या मुलीचा प्रेमाचा हात लागलेलं जेवण, ताजं जेवण हे कुटुंब प्रमुख, मग ती आई असेल किंवा तो पिता असेल किंवा तो भाऊ असेल किंवा तो पती असेल, त्याच्याकडे पोचवणं किती मोठी समाजसेवा आहे. आणि त्या समाजसेवेमध्ये कधीही ह्या डबेवाल्या लोकांनी ओरबाडून घेण्यासारखा पैसा मिळवण्याचा कधीही प्रयत्न केला नाही, प्रवृत्ती ठेवली नाही, आणि अत्यंत रिझनेबल रेटमध्ये सेवा दिली. आणि त्या सेवेमध्ये असं नाही घडलं की जोशांचा डबा जाऊन पोचला कुठल्या तरी मेहतांकडे आणि मेहतांचा डबा जाऊन पोचला कुठल्या कांबळ्यांकडे, कधी नाही. परफेक्शन, मॅनेजमेंट, सिस्टमॅटिक वर्क, एक्सलन्स, एफिशियन्सी अशी असंख्य विशेषणं जर कोणाला लावता येतील तर आमच्या शिवे गावातनं, खेड्यातनं गेलेल्या मुंबईसारख्या हायटेक शहरामध्ये आम्हा सगळ्या लोकांची जी क्वालिटी दाखवून देण्याचं काम शिवेकरांनी दिलेलं आहे, ते सगळ्या जग त्याच्यासमोर आज नतमस्तक आहे. म्हणून मी आपल्या सगळ्या शिवेकरांचं हृदयापासून अभिनंदन करतो. कुछ तो है इस गांव के अंदर, काहीतरी आहे. याचं कारण याच गावामध्ये मी 1998 साली आलेलो आहे. 1998 ते 2008, 2008 ते 18 आणि 18 नंतर आता 24, म्हणजे 26 वर्षांनंतर मी आज इकडे आलो आहे. 26 वर्षांपूर्वी या गावामध्ये पूर्वांचलाचं व्याख्यान ऐकण्यासाठी ईशान्य भारतामधला आसाम, तो नागालँड, तो मेघालय, तो मिझोराम, तो त्रिपुरा, या राज्यांचं तिकडची समस्या, तिकडची माहिती ही मिळवण्यासाठी 98 साली या खेड्यातली लोक येऊन बसलेली मला आठवतात. 2 तास एकही माणूस उठून गेला नाही. माझं भाषण, मला शिवेगावचं भाषण आठवतंय, आणि त्या भाषणाचं मी ऑडिओ रेकॉर्डिंग करून ठेवलं तर ते अजूनही माझ्याकडे आहे, मी ते शोधतोय. म्हणजे एक गाव सातत्याने राष्ट्राची आराधना ज्या वेळेला करत राहतं त्यावेळेला त्या गावामधनं जागतिक विक्रम करणारे लोक कसे निघू शकतात याचा आदर्श तुम्ही घालून दिलेला आहे. म्हणजे कुठे 1998 आणि कुठे 2024 शिवेगाव बदललेलं नाहीये. शिवेगावांनी या देशाला बदलण्यासाठी कायम योगदान दिलेलं आहे. इकडची मुलं विदेशात गेलेली आहेत. क्रांती सिंग तर मला लंडनहून फोन करून सांगतो, सुनीलजी तुम्हाला जायला पाहिजे, या गावामध्ये तुम्हाला जायला पाहिजे. म्हणजे या खेड्यातला मुलगा मला इंग्लंडमधनं फोन करून सांगतो, सुनीलजी तुम्हाला आमच्या गावात जायला पाहिजे, तुम्ही जाणार की नाही. आज दुपारी सुद्धा त्याचा फोन आला. त्याला भीती वाटत होती कहीं सुनीलजी कॅन्सल न कर दे. पण सुनील देवधर कॅन्सल करणारा माणूस नाहीये, दिलेला शब्द पाळणारा माणूस आहे. आणि
खेडेगावामध्ये माझी हे सगळे व्हिडिओची जी टीम आली होती ना, ती 1 तास आधीच पोचली होती. आणि शिवाजी महाराज त्या 1 तास आधी आलेले हे सगळे लोक मला म्हणत होते, सुनीलजी इधर कोई बैठा ही नाही आहे, हे सगळं रिकामं आहे, कोणी येणार की नाही ऐकायला. मी त्याला म्हटलं, खेडेगावच्या लोकांची एक सवय आहे, घरामध्ये बसून ते पाहत असतात, कान लावून असतात, वक्ता आलाय का त्याची खात्री करून घेतात, आणि तो पोचलाय हे कळलं की हळूहळू सगळे बाहेर पडतात. मी त्यांना सांगितलं, तू काही काळजी करू नकोस, बरोबर सगळ्या जितक्या इथे सतरंज्या टाकलेल्या आहेत तो सगळा भाग भरून जाईल, त्याच्यानंतर सुद्धा जमिनीवर बसून लोक ऐकतील. आणि मला तिथे बघून फार वाईट वाटतंय की सतरंजी नाही आहे तिथे, तरीसुद्धा लोक पाठीमागे बसलेले आहेत. आपण सगळीजण सावरकरांबद्दल दादा रावत आपल्या समोर बोलून गेले, पण मला जो विषय दिलेला आहे तो विषय आहे की स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्वप्नातला जो भारत आहे तो नरेंद्र मोदीजी कसा साकार करतायत या स्पेसिफिक विषयावर मला बोलायला सांगितलंय. आणि मग तुम्ही एक हार्मोनियम मध्ये खूप चांगलं गाणं वाजवलं, आणि ते हे थोडं वरती ठेवाल का? गरम आहे ते पाणी? गरम आहे. ते बसेल काय? इथेच ठेवून द्या, मी घेत जाईन. जयोस्तुते जयोस्तुते श्री महन मंगले शिवास्पदे सुबधे स्वतंत्रते भगवती त्वामहम यशोयुताम वंदे. हे तुम्ही पेटीवर वाजवलं. याच्यामधला एक एक कडवं जर तुम्ही बघितलं आणि त्या कडव्यातले शब्द जर तुम्ही बघितले आणि त्या शब्दांशी तुलना केली तर तुमच्या लक्षात येईल की त्यांनी स्वतंत्रता देवीचं जे वर्णन केलेलं आहे त्या वर्णनामधल्या प्रत्येक शब्दाला सत्य करण्याचं नरेंद्र मोदी कसं काम करतायत तुमच्या आपोआप लक्षात येईल. सगळ्यात पहिल्यांदा स्वतंत्रता. आणि मी अनेक वेळेला म्हणतो की हा देश 15 ऑगस्ट 1947 साली आझाद झाला, स्वतंत्र नाही झाला, आझाद झाला. म्हणजे तो दास्यातनं मुक्त झाला. इंग्रज गेले आणि आपल्या देशाच्या लोकांनी राज्यकारभार सांभाळला, पण देश स्वतंत्र नव्हता झाला. कारण या देशामध्ये मॅकॉले नावाचा एक इंग्रज अधिकारी आला होता आणि त्याच्या लक्षात आलं की या देशाला जर कायमस्वरूपी पारतंत्र्यात ठेवायचं असेल तर या देशातलं शिक्षण बदललं पाहिजे, या देशातली कुटुंब व्यवस्था संपली पाहिजे, या देशातले संस्कार संपले पाहिजेत, या देशाला स्वतःबद्दलचा अभिमान संपला पाहिजे. स्वतःच्या देशाच्या महापुरुषांच्या, पराक्रमी पुरुषांच्या, तेजस्वी हजारो वर्षांच्या संघर्षाचा इतिहास यांच्यापासून लपवून ठेवला पाहिजे आणि यांना एक स्वाभिमान शून्य आणि इंग्रज सांगतील त्या रस्त्यावर चालणारे काळे इंग्रज निर्माण केले पाहिजेत. या उद्देशाने त्यांनी या देशाला एक शिक्षण पद्धती दिली. या उद्देशाने इंग्रजांनी या देशामध्ये कार्यपद्धती राबवली आणि ते यशस्वी झाले. याच देशामध्ये इंग्रज गेले पण काळे इंग्रज या देशावरती राज्य करायला लागले. आणि म्हणून आपल्या देशात देशासारखं असं फार काही घडत होतं असं मला वाटत नाही. म्हणजे उदाहरणच घ्यायचं झालं तर आपल्या देशाचा जम्मू काश्मीर देशात राहायला पाहिजे का पाकिस्तानात गेला पाहिजे का स्वतंत्र राहायला पाहिजे? सरदार वल्लभभाई पटेल त्यांच्याकडे जर जम्मू काश्मीरचा प्रश्न दिला असता तर तो प्रश्न सुटला असता. पण दुर्दैवाने या देशाचा पहिला पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचं भावविश्वच वेगळं होतं, यांचं विचार विश्वच वेगळं होतं, यांची जडणघडणच वेगळी होती. यांचं सगळं शिक्षण विदेशात झालं होतं. लहानपणापासून कधी त्यांनी बे एके बे म्हटलं नव्हतं. लहानपणापासून त्यांनी इथे कधी भजन, ओव्या, अभंग
देवभक्तीची गीतं शिकलेले नव्हते. ते काय शिकले होते? जॉनी जॉनी यस पप्पा, इटिंग शुगर नो पप्पा, लंडन ब्रिज फॉल डाऊन, लंडन ब्रिज फॉल डाऊन. पडला मेला लंडनचा ब्रिज, तुझं कोणी गेलं का त्याच्या खाली? काही नाही, पण लंडन ब्रिज फॉल डाऊन. आणि आमच्या इकडेही चालू झालं ते देशभरामध्ये त्यांच्यामुळे. आमची पिंकी की नाही खूप छान पोएम्स म्हणते. पिंकी म्हण बघू. मग ती पिंकी अशी येऊन उभी राहणार आणि म्हणणार की जॅक अँड जिल वेंट अप द हिल टू फेच ए पेल ऑफ वॉटर. आणि आपण सगळे पिंकी किती छान म्हणते, टाळ्या वाजवा. आणि मग ते एवढं इंग्रजीचं कौतुक व्हायला लागलं की मग पिंकीला विचारलं तुला शाळेत काय शिकवलं? आम्हाला की नाही संत तुकारामांचे अनब्रेकेबल्स शिकवले. अनब्रेकेबल्स? संत तुकारामांचे अनब्रेकेबल कुठले? हो, अभंग. अभंग म्हणजे जे भंग होऊ शकत नाही म्हणजे अनब्रेकेबल. म्हणजे तुमच्याकडे त्या डिशेस येतात ना, त्या खाली टाकल्या तरी तुटत नाहीत, त्याला अनब्रेकेबल म्हणायचं. मग असं सरळच्या सरळ शब्दांचं जर ट्रान्सलेशन करायला सुरुवात केली तर असंच होणार. काळ्या इंग्रजांनी या देशावर राज्य केलं. जम्मू काश्मीर संकटात आला. जम्मू काश्मीरच्या राजाला पाहिजे होतं की संपूर्ण विलनीकरण झालं पाहिजे भारतामध्ये. हरिसिंग नाव होतं त्यांचं. ते राजे होते. हजारो वर्षांपासनं जम्मू काश्मीर तेवढाच भारताचा होता जितका महाराष्ट्र आहे, जितका तमिळनाडू आहे, जितका अरुणाचल प्रदेश आहे. हजारो वर्षांपासनं मुसलमान बाहेर न आले, नंतर आले तिकडनं. हजारो वर्षांपासून, शेकडो वर्षांपासूनची मंदिर आहेत तिकडे, मठ आहेत, आश्रम आहेत. तिकडनं आक्रमण आली आणि त्यांना जबरदस्ती मुसलमान बनवायला सुरुवात केल्यावरती बहुसंख्य व्हायला लागले. आणि ते जे बहुसंख्य व्हायला लागले ते म्हणाले आम्हाला भारतात राहायचं नाही, आम्हाला वेगळा देश बनवायचा आहे. पण राजा हिंदू होता. त्यांनी सांगितलं ते काही चालणार नाही, हा भारताचा भाग आहे, हा हिंदुस्थान आहे आणि हा भारतातच राहणार. पण पंडित जवाहरलाल नेहरूंना ते पटलं नाही. त्यांचं प्रेम बसलं त्या शेख अब्दुल्लावर. आणि त्या शेख अब्दुल्लाच्या प्रेमापोटी जवाहरलाल नेहरूंनी काश्मीरच्या समस्येचं भज करून ठेवलं. पाकिस्ताननी आक्रमण केलं. पाकिस्तानला सुवर्ण संधी मिळाली की जर जम्मू काश्मीरवरती वाद आहे, काश्मीरचे मुसलमान आणि भारत यांच्यामध्ये जर वाद आहे, आणखीन पंतप्रधान जे झालेले आहेत ते मुसलमानांची बाजू घेत आहेत, तर ह्याच्यापेक्षा चांगली शत्रूला संधी कोणती? पाकिस्तानाने हल्ला केला. त्यावेळेला आपल्याला माहिती असलं पाहिजे की तिथे जे विमानतळ होतं त्या विमानतळावर प्रचंड बर्फ साठलेलं होतं. आणि सरदार वल्लभभाई पटेलांनी पाकिस्तानच्या घुसखोरांची लढण्यासाठी भारतीय सेना जर पाठवायची तर ते विमानतळावरचं बर्फ आधी हटवण्याची गरज होती, नाहीतर विमान लँडच झालं नसतं. आणि रस्ते नव्हते, रस्ते खूप दुर्मिळ, आणखीन खूप दुर्लभ आणि खूप दुर्गम रस्ते होते, खडकाळ रस्ते होते. म्हणजे ती भारताची सेना आपल्या रस्त्याच्या रहदारीने जर तिकडे पोचायची तर तोपर्यंत सगळा काश्मीर गिळंकृत करून टाकला असता पाकिस्तानच्या सेनेने, अशी परिस्थिती होती. राजे हरिसिंग यांनी जम्मू काश्मीरचे जे माननीय संघचालक होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे, त्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं आपल्याला जम्मू काश्मीरला वाचवायचं आहे, तो विमानतळ स्वच्छ करायचा आहे आणि तुमच्या स्वयंसेवकांना सांगा की हा विमानतळ स्वच्छ करा. रातोरात स्वयंसेवक गेले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक थंडीत कुडकुडत, जीवाची पर्वा न करता, देश वाचवायचा आहे, देशाचं काम आहे. रोज शाखेमध्ये आम्ही म्हणतोय पतत्वेश कायो नमस्ते नमस्ते. ही काया जर देशाच्या कामी आली तर ते आमचं सौभाग्य आहे. आणि म्हणून थंडीमध्ये कुडकुडत, तुम्ही कल्पना करा कडाक्याच्या थंडीत ज्या वेळेला लोक शेकोटी पेटवून घरामध्ये बसून राहतात, बाहेर पडत नाहीत, स्वयंसेवक एअरपोर्टवर गेले आणि एवढ्या मोठ्या लांब धावपट्टीवरचं सगळा बर्फ काढण्याचं काम रातोरात स्वयंसेवकांनी केलं.
स्वयंसेवकांनी बर्फ काढला म्हणून दुसऱ्या दिवशी भारतीय वायुसेनेची विमानं उतरली, त्याच्यातनं सैनिक उतरले आणि त्यांनी दे ठाय ठाय गोळ्या मारायला पाकिस्तानच्या घुसखोरांना सुरुवात केली. एक एक माणूस 10-10वर भारी पडत होता. हाकलत हाकलत मारत मारत त्यांना पाठीमागे घेऊन जायला सुरुवात केली. प्रचंड विजय भारतीय सेनेचा होत होता. आणि ज्या क्षणी ही बातमी पंडित नेहरूंना कळली, नेहरूंनी तातडीने फोन करून सांगितलं, थांबा थांबा, तिकडे जाऊ नका, आपल्याला मारामाऱ्या करायच्या नाहीत. हे असले पंतप्रधान होते देशाचे पहिले. आणि आम्हाला सगळीकडे शिकवलं गेलं चाचा नेहरू. आणि त्यांनीच परिवारवाद सुरू केला. त्यांनी काय काय केलं हे सगळं आपल्याला माहिती असलंच पाहिजे. मोठ्या माणसांनी केलेल्या चुका या मोठ्या चुका असतात. मोठ्या माणसांनी केलेल्या चुकांची किंमत मोठी असते. मोठी माणसं चुका करतात आणि त्या चुकांची भरपाई, त्यांची किंमत कोट्यवधी देशवासियांना भोगावी लागते, भरावी लागते. आणि आपण ती भरलेली आहे. तो पाकव्याप्त काश्मीर, जो आज पाकव्याप्त काश्मीर म्हणतात, तो पाकव्याप्त राहिला नसता त्यावेळेला जर नेहरूंनी फोन करून भारताच्या सेनेला थांबा थांबा म्हटलं नसतं. ते गेले असते, एका दिवसात मिशन पूर्ण करून सगळा काश्मीर भारतामध्ये आला असता. पण पंडित नेहरूंनी येऊ दिला नाही. अनावश्यक आपल्या घरातलं भांडण हे UN मध्ये घेऊन जाण्याचं पाप पंडित नेहरूंनी केले. काही कारण नव्हतं. दोघांचं जर भांडण असलं आणि ते तिसऱ्याकडे जर घेऊन गेलं तर तिसरा आपला फायदा त्याच्यात शोधतो आणि आपण सक्षम होतो सोडवण्यासाठी. दुर्दैव होतं. आणि मग संपूर्ण विलनीकरण कधी झालं नाही काश्मीरचं. त्याच्यात एक 370 नंबरचं कलम ठेवून दिलं. ते कलम काय होतं इथे बसलेल्या अनेकांना अजून नीट माहिती नाहीये म्हणून थोडक्यात सांगतो. 370 कलमानुसार भारताचा काश्मीर हा पूर्णपणे भाग नव्हता. काश्मीरला खायला प्यायला भारताने द्यायचं, काश्मीरला रस्ते भारताने द्यायचे, काश्मीरला विमानं भारताने पुरवायची, काश्मीरला सगळं काही भारताने द्यायचं. पण काश्मीरच्या विधानसभेमध्ये, जम्मू काश्मीरच्या विधानसभेमध्ये जोपर्यंत भारताच्या पार्लमेंटमध्ये झालेला कायदा जम्मू काश्मीरच्या विधानसभेमध्ये पारित होत नाही तोपर्यंत जम्मू काश्मीरमध्ये तो लागू होणार नाही. याचा अर्थ जम्मू काश्मीरचं संविधान, कॉन्स्टिट्यूशन वेगळं होतं. भारताचं कॉन्स्टिट्यूशन वेगळं आणि जम्मू काश्मीरचं वेगळं. म्हणजे कुठलीही गरिबांसाठी योजना आणली, महिलांसाठी योजना आणली तर ती योजना जम्मू काश्मीरला नाही मिळायची. आधी जम्मू काश्मीरच्या विधानसभेमध्ये ती पारित करायला पाहिजे, मगच मिळणार. आणि तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी समाजाच्या विकासाच्या शेकडो योजनांची अंमलबजावणी जम्मू काश्मीरमध्ये कधी झालीच नाही, कारण जम्मू काश्मीरच्या विधानसभेने त्या कायद्याला पारित केलंच नाही. भारताचा तिरंगा जम्मू काश्मीरच्या सरकारी बिल्डिंगवरती लागत नव्हता. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर 70 वर्ष उलटून गेली, पण जो तिरंगा आपल्या इकडे जिल्हा पंचायत, ग्रामपंचायतीच्या कार्यालयावरती आपण लावतो, हा तिरंगा जम्मू काश्मीरमध्ये लावला जात नव्हता. त्यांचा स्वतंत्र झेंडा होता. सुरुवातीला तर जम्मू काश्मीरचा जो तिकडचा मुख्यमंत्री असेल त्याला जम्मू काश्मीरचा पंतप्रधान म्हटलं जायचं, सदरे रियासत म्हटलं जायचं. श्यामाप्रसाद मुखर्जी जनसंघाचे संस्थापक, पहिल्यांदा केंद्रीय मंत्री होते. महात्मा गांधींनी सांगितलं पंडित नेहरूंना की भले आपलं सरकार निवडून आलं असेल तरी 2 जणांना, जे काँग्रेसचे नाही आहेत त्यांना तू केंद्रीय मंत्री बनव. नेहरू तयार नव्हते. महात्मा गांधींनी 2 नावं सांगितली, एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आणि दुसरं डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींचं. या दोघांनाही केंद्रीय मंत्रिमंडळात घ्यावं लागलं कारण महात्मा गांधींनी सांगितलं. आणि त्यावेळेला केंद्रीय मंत्री झालेल्या श्यामाप्रसाद मुखर्जींनी राजीनामा दिला
राजीनामा देऊन ते बाहेर पडले आणि त्यांनी आवाज दिला, त्यांनी नारा दिला, देशभरामध्ये आंदोलन झालं, एक देश में दो विधान दो प्रधान दो निशान नहीं चलेंगे नहीं चलेंगे. दो निशान म्हणजे दोन वेगळे झेंडे, दो प्रधान म्हणजे दोन पंतप्रधान आणि दो विधान म्हणजे दोन संविधानं एका देशात चालणार नाहीत. आणि त्यांनी नियम मोडून प्रवेश केला आणि त्यांची अत्यंत गोपनीय पद्धतीने, रहस्यमय पद्धतीने त्यांचा मृत्यू झाला. मी सांगतो की त्यांची हत्या झाली. श्यामाप्रसादांची हत्या झाल्यावर देशभरामध्ये एक प्रचंड वादळ निर्माण झालं आणि त्याच वेळेला पंतप्रधान म्हणणं बंद झालं. पण दोन गोष्टी कायम राहिल्या, एक म्हणजे संविधान वेगळं कायम राहिलं आणि झेंडा लावला नाही. 370 कलम गेलं पाहिजे, 370 कलम गेलं पाहिजे म्हणून देशभर आंदोलन. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनसंघ, नंतर भारतीय जनता पक्ष वारंवार करत होता. अटल बिहारी वाजपेयींनी देखील सांगितलं होतं की आम्हाला 370 कलम रद्द करायचंय, पण आमच्याकडे बहुमत नाहीये. आणि मग ज्या वेळेला बहुमत मिळालं, राज्यसभेमध्ये देखील आपण बिल पास करू शकतो, हा आत्मविश्वास नरेंद्र मोदींमध्ये जेव्हा निर्माण झाला, त्यावेळेला या देशाच्या गृहमंत्र्यांच्या आणि पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा मोदी सरकार बनल्यावरती सगळ्यात पहिलं जर काम झालं असेल तर ते 370 कलम रद्द झालं आणि जम्मू काश्मीरचं संपूर्ण विलिनीकरण भारतामध्ये झालं. सावरकरांचं स्वप्न, पहिलं स्वप्न साकार करण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेलं आहे. सावरकर जिकडनं कुठनं असतील, स्वर्गामधनं ते पाहत असतील आणि 370 कलम गेल्याचं पाहिल्यानंतर त्यांना किती आनंद झाला असेल. 70 वर्षांनंतर शिवेकरांनो, भारताचा तिरंगा जम्मू काश्मीरच्या सरकारी सर्व आवासांवरती दिसायला लागला. आफ्टर 70 इयर्स ऑफ इंडिपेंडन्स. किती पापी आहे काँग्रेस, काही देणं घेणं नाही त्यांना. पंडित जवाहरलाल नेहरूंना सगळं चालू होतं, काही नाही. तो जो पाकव्याप्त काश्मीर होता, त्या पाकव्याप्त काश्मीरचा एक हिस्सा हा पाकिस्ताननी परस्पर चीनला देऊन टाकला. म्हणजे तुम्हाला थोडक्यात सांगायचं म्हणजे हे भांड माझं आहे, पण हे भांड दुसऱ्या कोणाला तरी दुसऱ्यांनी चोरून नेलं आणि म्हणून मी म्हणतोय ते भांड माझं आहे, ते भांड माझं आहे. पण ज्यांनी चोरून दिलं ते भांड त्यांनी तिसऱ्याला देऊन टाकलं. तर मी बोलायला पाहिजे ना, अरे तू कसं काय त्याला दिलंस, ते माझं आहे. भले ते आज तुझ्या हातात आहे पण तू तिसऱ्याला देतोयस, पण ते मुळात माझं आहे ना. ही साधी अक्कल आहे ना. पंडित नेहरूंनी चकार शब्द काढला नाही. पाकिस्ताननी त्याच्याकडे ताब्यात असलेला भारताचा हिस्सा हा चीनला देऊन टाकला आणि देशभरात लोकांनी प्रश्न विचारले पंडित जवाहरलाल नेहरूंना की तुम्ही बोलत का नाही, आपल्या देशाचा हिस्सा आहे तो देऊन टाकलाय. त्यावेळेला पंडित जवाहरलाल नेहरूंचं उत्तर काय होतं, जिस भूमि पर घास का एक तृण नहीं उगता उस भूमि को क्या करना है, वो भूमि किस काम की, दे दिया चायना को दे दे. म्हणजे ज्या जमिनीवरती गवताचं एक तृण उगत नाही ती भूमी काय कामाची, देऊन टाकली पाकिस्ताननी चीनला तर देऊन टाकू देत, काय फरक पडतो. ही भारताच्या पंतप्रधानांची भूमी प्रतीची, भूमीच्या बद्दल असलेली आस्था आहे, प्रेम. देऊन टाकली तर देऊन टाकली, असे पंतप्रधान होतात काय, देऊन टाकली. पण मग तिथे एक ओमप्रकाश त्यागी म्हणून कदाचित काँग्रेसचेच असावेत, एक खासदार होते. त्यांनी पार्लमेंटमध्ये हा प्रश्न विचारला. त्याच्यावर नेहरूंनी हे उत्तर दिलं होतं की गवताचं तृण उगत नाही, काय कामाचं. ओमप्रकाश त्यागी नेहरूंना म्हणाले, ओ नेहरूजी, तुमच्या डोक्यावर एक केस देखील शिल्लक राहिलेला नाही, काय करायचं, कामाचं नाही, देऊन टाकायचं दुसऱ्याला. पण नेहरूंना त्याचं काही वाटलं नाही, कधी काही वाटलं नाही. त्यांना ते आंतरराष्ट्रीय स्तरावरती महान बनायचं होतं, महान बनायचं. हा युद्ध करणारा पंतप्रधान नाहीये, हा शांती दूत आहे, हा कबूतर उडवतो.
तुम्हाला माहिती आहे गोवा भारताचा भाग नव्हता, कारण गोव्यावर पोर्तुगीजांनी कब्जा केलेला होता. इंग्रज निघून गेले, स्वातंत्र्य मिळालं, पण गोव्याला स्वातंत्र्य नव्हतं मिळालं. याचं कारण गोवा इंग्रजांच्या ताब्यात नव्हताच, तो पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. आणि म्हणून गोवा मुक्ती संग्राम चालू झाला. गोव्याला स्वतंत्र पोर्तुगीजांच्या हातातनं बाहेर काढून भारताचं राज्य म्हणून परत घेण्यासाठी आंदोलन चालू झालं. खरं तर आंदोलनाची गरजच नव्हती. एवढा विशाल भारत, एवढी विशाल भारताची सेना, पंतप्रधानांनी फक्त एक फरमान काढायचं होतं, पोर्तुगीजांकडनं निघून जा, चले जाओ यहां से, गोवा को छोड़ दो. काय हिंमत होती पोर्तुगीजांची भारताची लढण्याची. पण पंडित नेहरूंनी कधीही पोर्तुगीजांना म्हटलं नाही तुम्ही सोडून जा, कधीही म्हटलं नाही. ज्या वेळेला हे गोव्याचं आंदोलन चालू झालं त्यावेळेला पंडित नेहरू म्हणाले, काय वेडेपणा आहे, कशासाठी गोव्याच्या स्वातंत्र्याला लढताय. आणि ज्या वेळेला त्यांना सांगितलं की तुम्ही लष्करी कारवाई करा, गोव्याला स्वतंत्र करा, त्यावेळेला त्यांनी नकार दिला, मी लष्करी कारवाई करणार नाही. कारण काय माहितीये, जगामध्ये त्यांना आपली इमेज बनवायची होती की हा शांतीदूत आहे, हा मारामाऱ्या नाही करत, हा युद्ध नाही करत. म्हणजे स्वतःची इमेज जपण्यासाठी पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेला गोवा, पोर्तुगीजांच्या ताब्यात म्हणजे काय, 750 मंदिरं तोडली पोर्तुगीजांनी, त्या ठिकाणी चर्च बांधण्यासाठी 5000 हिंदूंची हत्या केली, कारण ते ख्रिश्चन बनायला तयार नाही झाले. असं अत्याचारी राज्य, असा अत्याचारी झेवियर, ज्याच्या नावाने इथे निर्लज्जपणे शाळा उघडल्या जातात, सेंट झेवियर. आणि आपल्याला माहिती नाही सेंट आणि संत हे वेगळे शब्द आहेत. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, इंग्लिशमध्ये बोलायचं असेल तर तुम्ही म्हणा संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर. सेंट तुकाराम अँड सेंट ज्ञानेश्वर होऊ शकत नाही. याचं कारण सेंटचा अर्थ धर्मांतरण करण्यासाठी जो कितीही अत्याचार, कितीही हत्या करायला तयार होतो त्याला इंग्रजांमध्ये सेंट म्हणतात. झेवियर तसा होता म्हणून सेंट होता. आमच्या तुकाराम महाराजांनी, ज्ञानेश्वर माऊलींनी अमृत गंगा वाहिली, लोकांना प्रेम शिकवलं, लोकांना धर्माचा खरा अर्थ शिकवला. आणि ह्यांची तुलना त्या झेवियरशी, आम्ही सगळे काळे इंग्रज झालं आणि त्याच्यामुळे या चुका आम्ही करत राहिलो. आणि पंडित नेहरूंनी कधीही भारताच्या मध्ये गोवा यावा यासाठी प्रयत्न नाही केले. स्वातंत्र्य संग्राम ज्या लोकांनी केला त्यांनी गोव्याला मुक्ती मिळवून दिली. पण ज्या वेळेला ते स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला सावरकरांना किती आनंद झाला असेल. तो जो अक्साई चीनचा भाग देऊन टाकला, जमिनीवरती काही तृण उगवत नाही, ती जमीन कसल्या कामाची. तुम्हाला एक विक्रमादित्याची गोष्ट सांगतो. महाराजा विक्रमादित्य राजा असताना चीनचा एक प्रवासी आला आणि त्यांनी चीनच्या राजांनी दिलेले उपहार, गिफ्ट हे विक्रमादित्याला दिले. विक्रमादित्याने ते उपहार स्वीकारले आणि त्याला विचारलं तू कशासाठी आलायस. तर चीनचा प्रवासी म्हणाला की मी भारत बघायला आलेलो आहे. त्यांनी आपली माणसं दिली, आणखीन तो देशभर फिरला आणि खूप प्रसन्न झाला आणि परत जायला निघाला. परत जायला निघाला तर विक्रमादित्य राजांनी देखील आपल्या दरबारामध्ये त्याचा सत्कार केला आणि त्याला काही भेट वस्तू दिल्या, तुझ्या राजाला नेऊन दे. आणि तो चीनचा प्रवासी जायला लागला. सीमेपाशी पोचला आणि सीमा पार जाऊ लागला. पारपत्र, त्यावेळेचा पासपोर्ट जो काही असेल त्याच्यावरती मोहर लावायची वगैरे प्रक्रिया पूर्ण केली, आणखीन तो पलीकडे जाऊ लागला. आणि तेवढ्यात पाठीमागनं घोडेस्वार 2-3 जण वेगाने दौडत दौडत आले. सीमा पार करून त्यांना थांबवलं. थांबा थांबा, आम्हाला तुमची झडती घ्यायची आहे. आणि झडती घ्यायला सुरुवात केल्यावर तो चीनी प्रवासी म्हणतो मी काही इकडनं चोरी करून जात नाहीये, मी इकडनं फक्त ज्ञान आणि प्रेम घेऊन चाललेलो आहे. तुम्ही माझी झडती कशासाठी घेताय. आणि माझ्याकडे जी काही जडजवाहर आहेत ही तुमच्याच राजांनी आमच्या राजाला जी भेट दिली तेच आहे, माझ्याकडे अजून काही नाहीये.
तर तो जो विक्रमादित्य राजाचा जो दूत होता, त्या दूतानी सांगितलं तुमची चप्पल काढा, पायतण काढा. त्यांनी पायतण काढली. दुसरा दूत होता, त्याच्या हातामध्ये एक तबक होतं. त्या तबकावरती ती पायतण ठेवली आणि तिसऱ्या दूतांनी ती पायतण उचलून त्याला हळूच असं आपल्या उपरण्यांनी झाडायला सुरुवात केली, स्वच्छ केली. सगळी लागलेली माती त्याच्यात पडली आणि ती पायतण त्याला परत दिली. म्हटलं आता जाऊ शकतोस. तो दूत म्हणतो तुम्ही काय केलं? त्यावर त्या दूतांनी उत्तर दिलं, तुम्ही भारतामधनं ज्ञान घेऊन जा, तुम्ही भारतामधनं सोनं नाणं घेऊन जा, तुम्ही भारतामधनं प्रेम घेऊन जा, पण आमच्या भारताच्या मातीचा एक कण देखील आम्ही तुम्हाला इकडनं घेऊन जाऊ देणार नाही. एक कण देखील घेऊन जाऊ. ती आमची आई आहे. प्रभू रामचंद्रांना ज्या वेळेला सांगितलं की लंका सोन्याची लंका आहे, जिंकलेली आहे, तुम्ही कशाला जाताय त्या अयोध्येमध्ये? लक्ष्मणाला प्रभू रामचंद्र म्हणतात, अपि स्वर्णमयी लंका नमे लक्ष्मण रोचते, जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. जरी सोन्याची असली लंका, हे लक्ष्मणा मला ती आवडत नाही, मला ती प्रिय नाही, मला ती भावत नाही, मला ती रुचत नाही. कारण आई आणि मातृभूमी मला स्वर्गापेक्षा देखील प्रिय आहे. असं म्हणून प्रभू रामचंद्र अयोध्येला परत गेले. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, हे आईबद्दलचं प्रेम, हे मातृभूमीबद्दलचं प्रेम, हे विक्रमादित्याचं दूताचं एक मातीचा कण देखील घेऊन जाऊ देणार नाही. हा जो त्याच्यामध्ये असलेला मातृभूमी प्रति प्रेमाचा जो एक प्रचंड आग्रह होता, कुठे होता? पंडित नेहरूंमध्ये. एवढी मोठी भूमी देऊन टाकली, गवताचा तरुण उगवत नाही. हे कशामुळे झालं माहितीये? सगळे शिक्षण ते जॉनी जॉनी यस पप्पा आणि इटिंग शुगर नो पप्पा. देश, मातृभूमी हे भारती खोज घेणार, भारत हे शोधून काढणार आणि त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांबद्दल वाईट लिहिणार, त्याच्यामध्ये भगतसिंग, राजगुरू, सुखदेवांना वाट चुकलेले देशभक्त म्हणणार. असे पहिले पंतप्रधान. आणि त्यांनी चीनशी नेहमीच कॉम्प्रोमाइज केलं. 1962 मध्ये चीनने हल्ला केला आपल्या देशावर, पूर्वांचलाच्या बाजूनी. आपला जो अरुणाचल प्रदेश आहे, त्या अरुणाचल प्रदेशावरती चीनने हल्ला केला. बोमडीला, तावांग सुंदर शहर आहेत, सुंदर हिल स्टेशन्स आहेत, खूपच सुंदर आहेत, जायला पाहिजे बघायला आपण सगळ्यांनी. भारताचे तिरंगे उचलून फेकून दिले. त्या ठिकाणी चीनने आपला ड्रॅगन बसवला आणि सेना आसामच्या दिशेने यायला लागली. आसामच्या लोकांनी बघितलं की चीनची सेना येते, भारताने सेना ठेवलेलीच नाहीये. पंतप्रधानांना फोन केले नेहरूंना, आसामला वाचवा, चीनचं आक्रमण झालंय. 20 ऑक्टोबर 1962 पंडित नेहरूंनी आकाशवाणीवरनं भाषण करून आसामच्या लोकांना सांगितलं, माझं हृदय तुमच्या बरोबर आहे, तुम्ही पूर्वी देखील संकटांचा सामना केलाय, आता देखील करता आहात, वर्तमानात करतायत, भविष्यात देखील तुम्हाला करावं लागेल, माझं हृदय तुमच्या बरोबर आहे. पंतप्रधानांच्या हृदयाने काय करायचंय? देशाची सेना पाठवायला पाहिजे होती, पण नाही, यांना आपली एक मोठा शांती दूत म्हणून आपली इमेज बनवायची होती ना. दिल्लीमध्ये कबुतरं उडवत होते, हिंदी चिनी भाई भाई, 25 कबुतरं. लोकांनी टाळ्या वाजवल्या. दुसऱ्या दिवशी हिंदी चिनी भाई भाई, 40 कबुतरं. हे दिल्लीमध्ये कबुतरं उडवत होते हिंदी चिनी भाई भाई म्हणत. आणि तिकडनं या लाल भाईंनी हल्ला केला होता. या देशातले कम्युनिस्ट, देशद्रोही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं साहित्य वाचून बघा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कम्युनिस्टांचं वर्णन केलंय. हिरव्या रंगाच्या गवतामधला हिरवा साप म्हणजे कम्युनिस्ट या देशामध्ये. टाळ्यानंतर वाजवाने आधी समजा काय केलं कम्युनिस्ट पार्टीनी. ज्या वेळेला देशावर चीननी आक्रमण केलं, चीन देश कम्युनिस्ट पार्टीच्या हातात होता आणि म्हणून भारतातले कम्युनिस्ट खुश झाले आणि भारतातले कम्युनिस्ट नाचायला लागले, लाल सेना आली, लाल सेना आली, लाल सेना, मुक्ती सेना आली, मुक्ती सेना आली.
म्हणजे चीन हल्ला करतोय भारतावरती कब्जा करतोय, म्हणजे तो मुक्त करतोय. कारण तो कम्युनिस्ट पार्टी, तिकडची कम्युनिस्ट पार्टी सारखी आहे, आमच्या विचारांची पार्टी येते म्हणून मुक्ती सेना. इथपर्यंतच नाही तर या देशामध्ये रेल्वेच्या युनियन सगळ्या कम्युनिस्टांच्या हातात होत्या. आणि उशिरा जाग आली ज्यावेळेला पंडित नेहरूंना छी थू व्हायला लागली सगळ्या देशभरामध्ये, त्यावेळेला सेनेला जायचा आदेश दिला. तिकडे असलेल्या सेनेला शस्त्र पुरवायची, तिकडे असलेल्या सेनेला अन्नधान्य पुरवायचं म्हणून रेल्वेच्या सगळ्या ज्या बोग्या होत्या त्या बोग्यांमध्ये आणि ज्या वेळेला रेल्वेच्या बोग्यांमधनं शस्त्रास्त्र, रसद आणि सैनिक जायला लागले आसामच्या दिशेनी, रेल्वे कर्मचारी कम्युनिस्ट युनियन्सनी संप पुकारला. गाड्या जागच्या जागी उभ्या केल्या. कुठलीही गाडी जाणार नाही, भारताच्या सैनिकांना अन्नधान्य नाही पुरवायचं, भारताच्या सैनिकांना शस्त्रास्त्र नाही पुरवायची, चीनशी लढायला आणखीन सैनिक गेले नाही पाहिजेत म्हणून देशद्रोही कम्युनिस्टांनी संप पुकारून गाड्या बंद करून टाकल्या. हे आहेत कम्युनिस्ट. म्हणून आंबेडकर म्हणाले होते की हिरव्या गवतातला हिरवा साप दिसत नाही आपल्याला, चावतो ज्या वेळेला त्याच्या जवळ आपण जातो. आणि असे वारंवार चावलेले आहेत कम्युनिस्ट या देशाला. चीननी हल्ला केला. 1 महिना चीन राहिला भारतामध्ये. 1 महिन्यानंतर स्वतःहून परत गेला. आपण हरवलं नाही त्यांना. मग तुम्ही म्हणाल स्वतःहून का परत गेला? स्वतःहून परत गेला याची 3 कारणं होती. पहिलं कारण म्हणजे अमेरिकेने दडपण टाकलं चीनवर की तुम्ही असं करू शकत नाही, परत जा. दुसरं कारण होतं, डिसेंबर महिना येत होता, प्रचंड हिमवृष्टी चालू होते अरुणाचल प्रदेशात, पाठीमागे जाण्याचे रस्ते सगळे बंद पडले असते आणि उशिरा जरी भारतीय सेना पोचली असती तरी कत्लेआम झाला असता आणि म्हणून त्यांना परत जावं लागलं. एकतर्फी माघार घ्यावी लागली चीनला. आणि तिसरं अत्यंत महत्त्वाचं कारण, अरुणाचल प्रदेशची जनता प्रचंड अतिथी सत्कार करणारी जनता आहे. तुम्ही तिकडे गेलात ना, एखाद्या घरामध्ये चहा पाहिजे का असा प्रश्न नाही विचारणार. जेवायच्या वेळेला जेवण, रात्री राहायची व्यवस्था, ते अतिथीचा सत्कार. अतिथी देवो भव मानणारे अरुणाचल प्रदेशचे लोक आहेत. पण त्यांनी 1 महिना चीनच्या सेनेला 1 ग्लास पाणी प्यायला दिलं नाही, त्यांना अन्न दिलं नाही, त्यांना खायला दिलं नाही, त्यांना चहा पाजला नाही. कारण त्यांना माहिती होतं आमच्या देशाची संस्कृती ही अतिथी देवो भवची आहे. डाकू देवो भव, आतताई देवो भव, आक्रमक देवो भवची नाहीये. हे गुंडे आहेत, यांना आम्ही पाणी नाही पाजणार. आणि ज्यावेळेला रसद संपली चीनच्या सैन्याची आणि अरुणाचलची जनता त्यांना सपोर्ट करत नव्हती, त्यावेळेला एकतर्फी माघार घ्यावी लागली. भारताच्या पराक्रमाने नाही, अरुणाचल प्रदेशच्या जनतेच्या नकारात्मक भूमिकेमुळे चीनला परत जावं लागलं. एकटा अरुणाचल उभा राहिला चीनच्या विरोधात. दुर्दैवानी भारताला पंडित नेहरूंनी उभं केलं नाही. आणि त्याच्यानंतर या गांधी परिवारांनी कोट्यवधी रुपये खाल्ले चीनकडनं, कोट्यवधी रुपये. त्यांच्या NGOs मध्ये, त्यांच्या ट्रस्टमध्ये या देशाच्या सरकारी अधिकाऱ्यांनी पेरोलवर राहून भ्रष्टाचार करून चीनला मदत करण्याचं काम केलं. चीनकडे रस्ते बनले नाहीत, चीनकडे विमानतळ, चीनच्या दिशेने जाणारी विमानतळ नाहीत, रेल्वे नाही, इन्फ्रास्ट्रक्चर नाही. आणि चीननी तिबेटवरती पूर्ण आपलं इन्फ्रास्ट्रक्चर आणून उभं केलं. 8 पदरी सुंदर रस्ते चीननी बांधले अरुणाचलच्या सीमेपर्यंत. रेल्वे आणून ठेवली, हेलिपॅड्स बनवली, एअरपोर्ट्स बनवले. कोणत्याही क्षणी भारतावर हल्ला केला तर सगळं काही तयार आहे. ते तिबेट जे आहे ना, ते तिबेट म्हणजे फक्त एक राज्य नाहीये त्यांचं, ती लष्करी छावणी बनवलेली आहे चीननी, लष्करी छावणी संपूर्ण तिबेट. आणि भारताने काहीच केलेलं नव्हतं. आणि ज्या वेळेला त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही का नाही इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण केलं भारताच्या सीमेवरती चीनच्या,
निर्लज्जपणे या देशाचा काँग्रेसचा मंत्री उत्तर देतो की त्यांनी जर हल्ला केला आणि ते जिंकणारच, आणि मग ते जिंकल्यावर जर आपण रस्ते बनवलेले असतील तर त्या रस्त्यांनी लवकर लवकर भारतात येतील, ते रेल्वे बनवली असेल तर त्या रेल्वेनी येतील, आपण जर विमानतळ बनवलं असेल तर त्या विमानतळाचे ते उपयोग करतील, म्हणून त्यांना हे सगळं मिळू नये म्हणून आम्ही काही बनवलं नाही. काय षंढ लोक आहेत? षंढ नाही आहेत, चोर आहेत, चोर. चीनकडनं पैसा खाऊन गांधी परिवारांनी जाणून बुजून या सगळ्या सीमेवर कुठल्याही प्रकारचे रस्ते, एअरपोर्ट्स आणि रेल्वे निर्माण केली नव्हती. गेल्या 10 वर्षांमध्ये हजारो कोटी रुपये खर्च करून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनकडे जाणारे सगळे रस्ते बनवलेले आहेत, रेल्वे बनवलेले आहेत, मोठे जागतिक कीर्तीचे बोगदे बनवलेले आहेत, हेलिपॅड्स बनवलेले आहेत. चीनची आता हिम्मत नाही आमच्याकडे वाकडा डोळा करून पाहण्याची, कारण भारताची सेना अत्यंत समृद्ध, अत्यंत सुसज्ज आणि चीनच्या समोर त्यांच्या डोळ्याला डोळा लावून तिथे उभी आहे. 1 इंच भूमी भारताची मोदी पंतप्रधान झाल्यानंतर चीन घेऊ शकलेला नाही. दुर्दैवानी या देशाचा विरोधी पक्ष म्हणून चांगलं काम करण्याच्या ऐवजी, रचनात्मक काम करण्याच्या ऐवजी राहुल गांधी विदेशात जातात आणि खोटं बोलतात. खोटं बोलून केवळ मोदींच्या बद्दल खोटं बोलायचं, तडफड त्यांची होते की अरे हा गरीबाचा मुलगा, हा एका मागासवर्गीयांचा मुलगा, हा अगदी ज्याची आई लहानपणी कपडे भांडी धुवायला जायची असा हा मुलगा, आईंचा चहाचा एक छोटासा टपरी असलेला त्यांचा हा मुलगा, आणि देशाचा पंतप्रधान झालाय आणि आम्ही काही करू शकत नाही, त्याला आम्ही पराभूत करू शकत नाही म्हणून जळफळाट, तळतळाट, खोटं बोलायचं, विदेशात जाऊन भारताबद्दल खोटं बोलायचं. तुम्हाला माहिती आहे त्याची आजी इंदिरा गांधी, हिला देखील सत्तेवरनं उखाडून टाकलं होतं सगळ्या जनतेनी, आणि ती ज्यावेळेला विदेशात गेली, BBC मोठा चॅनल, न्यूजचा चॅनल इंग्रजांचा, त्याच्यावर तिचा इंटरव्ह्यू चालला होता, आणि त्यावेळेला तो इंटरव्ह्यू घेणाऱ्या पत्रकारांनी इंदिरा गांधींना विचारलं की भारतामध्ये तर आता तुमचं सरकार राहिलेलं नाही, विरोधी पक्षाचं सरकार आहे, ते सरकार दडपशाही करतंय असं ऐकलंय, ते सरकार तुमच्या सगळ्या योजना राबवत नाही असं ऐकलंय, ते सरकार भ्रष्टाचारी आहे असं ऐकलंय, तुमचं काय म्हणणं आहे? इंदिरा गांधींचं उत्तर काय होतं माहितीये? इंदिरा गांधींनी BBCच्या पत्रकाराला उत्तर दिलं, मी विदेशाच्या भूमीवर येऊन माझ्या देशाच्या कुठल्याही व्यक्तीच्या बाबतीत निगेटिव्ह बोलणार नाही, मी माझ्या देशाच्या विरुद्ध एक शब्द काढणार नाही. ही आजी आणि हा नातू जगभर जाऊन भारताची निंदा करतो, खोटं बोलतो, कारण ते या देशाला आपली प्रॉपर्टी समजत होते, राजे समजत होते स्वतःला. हे विमानतळावरती काही लोकांना ते जे फ्रिस्किंग होतं, झडती घेतली जाते, त्याच्यामधनं एक्झम्पशन अशी एक लिस्ट असते, न्यायाधीश, सरन्यायाधीश, मंत्री, काही मोठे IAS ऑफिसर, अशांची लिस्ट असते की ह्यांची तपासणी करू नका कारण यांच्यावर विश्वास आहे, हे काही चुकीचं घेऊन जाणार नाहीत, अशी एक यादी असते, आजही असते. त्या यादीमध्ये काँग्रेसच्या दशकांच्या कारभारामध्ये काही 20 वर्षांच्या रॉबर्ट वाड्राचं नाव खाली लिहिलेलं असायचं की रॉबर्ट वाड्रा जर आला तर त्याची झडती घ्यायची नाही. त्याच्या बापाचं राज्य होतं का या देशावरती? तो केवळ त्या गांधी परिवाराचा जावई म्हणून त्याचं नाव भारताच्या सर्व विमानतळावर लिहिलेलं असायचं की रॉबर्ट वाड्राची झडती घ्यायची नाही. चोर परिवार, देशाला लुटलेला परिवार. आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सांगितलं होतं की आपल्या देशाला एवढं सशक्त बनवा की चीन किंवा पाकिस्तानची हिम्मत होणार नाही आमच्याकडे बघण्याची. चीनच्या बाजूला तुम्हाला माहिती आहे सगळ्यात पहिला विजय भारताचा कोणता होता? डोकलाममध्ये ज्या वेळेला चीनच्या लोकांनी घुसखोरी करायला सुरुवात केली आणि भारताच्या सेनेनी त्यांना 1 इंच पुढे येऊ दिलं नाही,
त्यावेळेला सगळ्या जगाच्या लक्षात आलं की जुना भारत वेगळा आहे आणि मोदींचा भारत वेगळा आहे. मोदींचा भारत हा हिम्मतवाला आहे. मोदींचा भारत भारताची रक्षा करण्यासाठी समर्थ असलेला भारत आहे आणि सगळ्या जगाने भारताशी मैत्री करायला त्या दिवसानंतर सुरुवात केली. टर्निंग पॉइंट इन इंडियाज हिस्ट्री इज डोकलाम. डोकलाममध्ये चीनला थांबवण्याचं काम मोदींच्या भारताने केलं. पाकिस्तानमधनं ज्यावेळेला हल्ला केला आमच्यावरती, 12 मार्च जवळ येत आहे, एअर स्ट्राईक करून आकाशाच्या रस्त्यांमधनं हवाई हमला करून पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकलं. 12 मार्च का 12 फेब्रुवारी किती तारीख होती आठवते कोणाला? किती तारीख होती? घटना तर लक्षात आहे ना. आपल्या पहिल्यांदा तर आपल्या देशामध्ये उरीमध्ये घुसून पाकिस्तानी गुंडांनी भारतीय सैनिकांच्या हत्या केल्या मोठ्या संख्येने आणि त्याचं उत्तर म्हणून सर्जिकल स्ट्राईक नरेंद्र मोदींनी केला होता. तो दिवस 29 सप्टेंबरचा होता की ज्यावेळेला भारतीय सेना सीमा पार करून गेली आणि शत्रूच्या अड्ड्यात घुसून शेकडो लोकांना कंठस्नान घालून परत आली होती. पण त्याच्यानंतर पुलवामामध्ये ज्यावेळेला बॉम्बनी हल्ला केला आणि आमचे 40हून अधिक देशाचे जवान त्याच्यामध्ये त्यांनी बलिदान दिलं, सगळ्या देशामध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं आणि त्या सर्व जवानांच्या 12वा दिवस होता घराघरांमध्ये. त्या 12व्या दिवसाच्या पहाटेच्या वेळेला भारताच्या वेगवेगळ्या विमानतळावरनं एअरफोर्सची विमानं निघाली. पाकिस्तानची सेना लांघून, पाकव्याप्त काश्मीरची सेना लांघून पलीकडे जाऊन प्रचंड मोठी बॉम्बचा वर्षाव करून 300हून अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घालून दहशतवादी संघटनेचं हेड ऑफिस पूर्णपणे उडवून 1 तासामध्ये सगळे परत आले. 12 तारखेची मला बिलकुल आठवण आहे. आणि सगळ्या भारताने बघितलं की मोदींचा भारत हा लढतो आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जे भारताबद्दलचं स्वप्न होतं की भारत आपल्या शत्रूला चोख प्रत्युत्तर देणारा शेरा सवाशेर असला पाहिजे, हा मोदींचा भारत आहे. आपण सगळेजण पाहतो आहोत. काय काय आणखीन पराक्रम केलेत भारताने तुम्हाला माहिती आहे. उपग्रह हिंडत असतात. उपग्रह म्हणजे वेगवेगळे देश आपले उपग्रह पाठवतात. भारताने पण उपग्रह पाठवलेत. पण चीन सारखा शत्रू काय करतो माहिती आहे? नीट ऐका मी काय सांगतोय ते. चीन सारखा शत्रू हेरगिरी करणारा उपग्रह पाठवतो. हेरगिरी करणारा, कारण हे आपले सगळे मोबाईलचे टॉवर्स, सगळे सिग्नल्स जे आपल्याला येतात ना, ते सगळे अवकाशातनं येतात आणि आकाशाच्या पलीकडे जे अवकाश आहे तिकडे उपग्रहांमध्ये हे सगळे सिग्नल्स येतात. उपग्रहांवरनं फोटो निघतात. आपल्याला कळतं ना की आता 7 दिवसांनी एक चक्रावरती तुफान येत आहे, चक्रीवादळ येते, आपल्याला कळतं ना. आणि रोज टीव्हीवर येत असतं की आता ते चक्रीवादळ इतक्या वेगाने येत आहे, इथे पोचलं. हे कळतं कसं? आपण पाठवलेले जे उपग्रह असतात त्या उपग्रहातनं फोटो काढले जातात, व्हिडिओ काढले जातात आणि माहिती पोचवली जाते देशाला. आणि म्हणून अनेक अपघात आता टळायला लागलेत. नाहीतर पूर्वी चक्रीवादळ आल्यानंतर कळायचं की वादळ आलं, आता येण्यापूर्वी कळतं. म्हणून आपण सीमेची सगळी गावं खाली करतो, लोकांना बाहेर काढतो, वाचवतो, हे सगळं होतं. म्हणून अशी कन्स्ट्रक्टिव्ह कामं करणं, देशाला मदत करणं, असंख्य कामं उपग्रहातनं होतात. पण चीननी हेरगिरी करणारा उपग्रह काढला आणि असे हेरगिरी करणारे उपग्रह देखील फिरायला लागले. मग आवश्यकता मिसाईलची होती. मिसाईल म्हणजे विमानरहित, मनुष्यरहित विमान. त्या विमानात माणूस नाही बसलेला, ते नुसतं रिमोटनी जातं. म्हणजे हा ड्रोन नव्हे, मोठं विमान, लढाई करणारं, बॉम्ब घेऊन जाऊन पाडतं, माणूस नसतो आतमध्ये, त्याला मिसाईल म्हणतात. तर असं मिसाईल भारताने शोधून काढलं की जे इकडनं निघेल, अवकाशात जाईल आणि हेरगिरी करणारा जर आमच्यावरती कुठल्याही उपग्रह आला तर त्या उपग्रहाला अवकाशात जाऊन उडवून परत येईल,
अशा प्रकारचं मिसाईल भारताने शोधून काढलं, मोदींच्या भारताने शोधून काढलं. आपल्याला कळत नाही हे सगळं काय झालेलं आहे. एखादी बातमी येते निघून जाते, पण आपल्याला माहिती असलं पाहिजे किती मोठं काम देशाच्या सुरक्षेसाठी सावरकरांचं स्वप्न अत्याधुनिक विज्ञानाचा उपयोग करून. चंद्रयान तर सगळ्यांना माहितीच आहे. मंगळापर्यंत यान गेलं, भारतामध्ये बनवलेलं, भारतीयांनी बनवलेलं, विदेशामधनं घेऊन नाही, भारतीयांनी बनवलेलं यान मंगळापर्यंत गेलं. दुर्दैव होतं की ते मंगळावर लँड नाही होऊ शकलं, पण तिथपर्यंत पोचून आपल्याला शेवटपर्यंत फोटो पाठवत होतं. चंद्रयान उत्तर ध्रुवावरती चंद्राच्या अनेकांनी पाठवलं, दक्षिण ध्रुवावर पाठवण्याची हिंमत कोणी केली नाही. भारताने चंद्रयान पाठवलं, यशस्वीपणे चंद्रयान लँड झालं आणि त्या संपूर्ण चंद्रावरती दक्षिण ध्रुवावरती एकाच देशाचा झेंडा आजही आहे, तो भारताचा तिरंगा आहे. सावरकर हेच सांगत होते की टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान, स्पेस, आर्मी, सर्व गोष्टी त्यांच्या कल्पनेतल्या पूर्ण होत्या. पद्म पुरस्कार, आपल्या देशातल्या सामान्य लोकांचा गौरव कसा झाला पाहिजे. आपल्या इकडेच आसपासच्या असलेल्या जिल्ह्यांमधल्या महिलांना बीजमाता म्हणून पद्मश्री मिळाले. कल्पना करू शकलो असतो कधी, मोदी नसते तर पद्म पुरस्कार अशांना मिळाला असता. शोधून शोधून काढले लोक जे समाजासाठी काम करतात. त्यांना फोन आले 25 जानेवारीला की तुम्हाला पद्म पुरस्कार देण्यात येतोय, तुम्ही स्वीकारता. तर ते देशभरात खेड्यापाड्यात राहणारे लोक, समाजसेवा करणारे लोक, समाजामध्ये परिवर्तन घडवणारे लोक, त्यांना फोन आले आणि त्या फोनवरती मग त्या महिला असते ती म्हणते काय मिळणार आहे मला, पद्म पुरस्कार. तो काय असतो, अरे बघ रे बाबा म्हणून आपल्या मुलाकडे फोन द्यायचा. सांगते काहीतरी म्हणतायत की गृह मंत्रालयातनं फोन आहे, काय झालं, घाबरून जायची बाई. आणि तो मुलगा ऐकायचा, अगं आई तुला पद्मश्री मिळतंय. तर आई विचारते पद्मश्री म्हणजे काय रे बेटा. मग पद्मश्री खूप मोठा पुरस्कार आहे, देशामध्ये खूप कमी लोकांना जे मोठं काम करतात त्यांना मिळतो. मग ती माऊली म्हणते मला कशासाठी देत आहेत. म्हणजे त्यांनी कधी पुरस्कारासाठी काम नाही केलं, त्यांनी देशासाठी काम करायचं होतं, समाजासाठी काम करायचं होतं, प्रामाणिकपणे काम करायचं होतं, समाजामध्ये परिवर्तन आणायचं होतं. म्हणून अशिक्षित असलेल्या महिला देखील काम करत होत्या. हवाई चप्पल घालणाऱ्या महिला, त्यांनी आयुष्यात कधी ऐश्वर्य पाहिलं नाही. समाजाचं काम करताना अशा एकेका महिलेला पद्मश्री कसं मिळालं हे सगळे व्हिडिओ बघा तुम्ही, की पंतप्रधान बसलेले आहेत, गृहमंत्री बसलेले आहेत आणि त्या आसाममधली बिरुबाला राभा अशी हळूहळू चालत येते. सिंधुताई सपकाळ, चपला घातलेली सिंधुताई सपकाळ जाते आणि पद्मश्री घेऊन येते. सोपेरेबाई आमच्या इकडच्या माऊली, ज्या बीजमाता म्हणून ज्यांचं नाव प्रसिद्ध झालं, त्यांनी कल्पनाही नव्हती केलेली की मला कधी पद्मश्री मिळेल. म्हणजे या देशातल्या वास्तविक काम करणाऱ्यांचा गौरव, दास्यतेमधनं पूर्ण प्रकारची सुटका. आपल्या देशाची नेव्ही आहे ना, नेव्ही म्हणजे आरमार, अशी सेना जी समुद्रामध्ये लढते. एक असते आकाशात लढते, एक असते समुद्रात लढते आणि एक असते जमिनीवर. या 3 प्रकारच्या सेना असतात. त्याच्यातली जी समुद्रामध्ये लढणारी सेना आहे त्या सेनेचा एक झेंडा असतो. आपल्याला माहिती आहे त्या झेंड्यावरती इंग्रजांच्या झेंड्याचा एक भाग स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 70 वर्षापर्यंत तसाच ठेवला होता. इंग्रजांचा गुलामीचा हिस्सा अजूनही भारताच्या नेव्हीच्या झेंड्यावर दिसत होता. काँग्रेसला कधी वाटलं नाही की ते इंग्रजांची निशाणी आहे, काढून टाकली पाहिजे, आपण स्वतंत्र झालो का. तेच ते जॉनी जॉनी यस पप्पा. आणि मग पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काय केलं, तो जो झेंडा होता भारतीय नेव्हीचा, भारतीय आरमाराचा, ज्याच्यावरती इंग्रजांचं चिन्ह होतं, ते पुसून टाकलं आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं चिन्ह ठेवण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलं. पण छत्रपती शिवाजी महाराजांचं चिन्ह का,
याचं कारण या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज पहिले राजे होते की ज्यांच्या लक्षात आलं ज्याप्रमाणे आक्रमण जमिनीवरनं येऊ शकतात त्याप्रमाणे सागरी सीमांवरनं देखील आक्रमण येऊ शकतात. म्हणून या देशामध्ये समुद्रामध्ये जाऊन किल्ला बांधणारा पहिला राजा जर कोणी असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज होते. सिंधुदुर्ग बांधण्याचं काम त्यांनी केलं, आरमार उभं केलं, सागरी सेना उभी केली. म्हणून असा जो विजनरी द्रष्टा राजा होता त्या द्रष्टा राजाची आठवण म्हणून भारतीय नेव्हीच्या झेंड्यावरती शिवाजी महाराजांची मुद्रा छापण्याचं काम मोदींनी केलंय. सगळं सावरकरांची स्वप्न पूर्ण होत आहेत. आज या देशातल्या महिलांना सैन्यामध्ये जायचंय तर त्या सैन्यात जाऊ शकतात, सैन्यात जाऊन आयुष्यभर राहू शकतात. आणि ज्याप्रमाणे पुरुष परमनंट स्टाफ कमिशनच्या माध्यमातून सर्व योजनांचा सर्व प्रकारच्या सेनेच्या कामांना करू शकतो, नोकरी करू शकतो, पूर्वी महिला सेनेमध्ये पूर्णपणे जाऊ शकत नव्हत्या. परमनंट स्टाफ कमिशन नव्हतं. नरेंद्र मोदींनी महिलांना संधी दिली की तुम्ही आपल्या जीवनामध्ये करिअर म्हणून जाऊन निवडा आणि तुम्ही सेनेत भरती व्हा. आज या देशामध्ये पाणबुडी चालवणाऱ्या महिला आहेत, आज या देशामध्ये फायटर प्लेन चालवणाऱ्या महिला आहेत, आज या देशामध्ये रणगाडे चालवणाऱ्या महिला आहेत. आणि मग आपण महिलांचं वाढलेलं धैर्य पाहतो की पुण्यामध्ये मेट्रो चालवणारी देखील एक तरुण मुलगी आहे. ही सगळी परिवर्तन आहेत महिलांमध्ये आलेली. आणि सगळ्यात सोडून द्या, आता मी इथे बसलेल्या महिलांना फार वेळ तुमचा नाही घेत, पण मी एक गोष्ट सांगतो, असा अजिबात समजू नका की राजकारण करून काय होणार. राजकारण हे महिलांनी देखील केलं पाहिजे. राजकारणामध्ये महिलांनी प्रवेश घेतला पाहिजे. ज्याला प्रामाणिकपणे काम करायचं आहे अशा प्रत्येक व्यक्तीला राजकारणात जाण्याचा अधिकार आहे. आणि मोदींनी सगळ्यात मोठं काम आपल्यासाठी केलेलं आहे महिलांसाठी. ते गेल्या सेशनमध्ये गणेश चतुर्थीच्या सेशनमध्ये ज्या दिवशी गौरी येतात त्या दिवशी 1/3 महिलांना आरक्षण लोकसभेमध्ये देण्याचं बिल पास केलेलं आहे. आणि आपण बघाल 2029च्या लोकसभेमध्ये 1/3 महिला बसलेल्या असतील लोकसभेमध्ये. सगळ्यात मोठं काम जर कोणी केलं असेल महिलांसाठी तर ते नरेंद्र मोदींनी केलेलं आहे, आपल्यासाठी केलेलं आहे, इथे बसलेल्या सगळ्यांसाठी. तुम्ही म्हणालात हेच फक्त राजकारणात जाणार, हेच इकडचेच लोक राजकारणात जाणार, तेच राजकारण करणार. बिलकुल नाही. माझं खास करून तरुणींना आव्हान आहे की या राजकारणामध्ये प्रवेश करा. कारण आपल्याला माहिती नाही ना 2029 मध्ये जी लोकसभा बनणार आहे तिची संख्या 543 नसेल, डिलिमिटेशन होऊन तिची संख्या 800च्या वर जाणार आहे. आणि 800च्या वर जर लोकसभेची संख्या झाली, देशाची लोकसंख्या वाढलेली आहे, तर पार्लमेंटेरियन्सची संख्या वाढणार आहे, खासदारांची संख्या वाढणार आहे. आणि जर 800हून अधिक खासदारांमध्ये जर 250 पावणे 300 महिला असणार आहेत तर तेवढ्या महिलांनी आधी राजकारणात तर येण्याची गरज आहे ना. नाहीतर आपला पतिदेव राजकारण करतोय, पत्नी राहिली उभी आणखीन झाली ती खासदार, असं नाही. राजकारणात जा, राजकारण करा, पुढे जा, पक्षाचे जिल्हाध्यक्ष बना, पक्षाच्या प्रदेश अध्यक्ष बना. भारतीय जनता पार्टीचा मी कार्यकर्ता आहे, मला अभिमान आहे. माझ्या पार्टीच्या आंध्र प्रदेशची प्रदेशाध्यक्षा पुरंदेश्वरी आहे, महिला आहे, मला अभिमान आहे. मणिपूर सारख्या राज्याची अध्यक्षा शारदा देवी महिला आहे, मला अभिमान आहे. माझ्या तमिळनाडूची अध्यक्षा ही महिला होती आणि त्या महिलेला तेलंगणाचं राज्यपाल बनवण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलं. आपल्या देशाची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू कशी महिला आहे आपल्याला माहिती असलं पाहिजे. आदिवासी महिला, खेड्यामध्ये राहणारी महिला, आणि खेड्यामध्ये राहताना राजकारणात आली, राजकारण करायला सुरुवात केलं. राजकारण करता करता भारतीय जनता पक्षाची जिल्हाध्यक्ष झाली, महिला मोर्चाची अध्यक्ष नाही, जिल्हाध्यक्ष झाली द्रौपदी मुर्मू. इलेक्शन लढली, आमदार झाली आणि त्या आमदार झाल्यानंतर मंत्री झाल्या ओरिसामध्ये.
नंतर पुन्हा इलेक्शन लढल्या, इलेक्शन हरल्या, त्याच्यानंतर पुन्हा जिल्हाध्यक्ष झाल्या, जिल्हाध्यक्ष म्हणून पक्षाची सेवा चालू ठेवली. त्याच्यानंतर दुर्घटना कशा घडल्या आमच्या देशाच्या राष्ट्रपतींच्या जीवनामध्ये. पहिली दुर्घटना घडली, त्यांचे पती वारले. सामान्यतः पती वारल्यावरती या देशाची महिला एकदम अंतर्मुख होऊन जाते, बाहेर पडणं बंद करते, निराश होते, जीवनावरची श्रद्धा उडते. द्रौपदी मुर्मूंचे पती गेले, द्रौपदी मुर्मूंनी समाजाची सेवा राजकारणाच्या माध्यमातून थांबवली नाही, तशीच चालू ठेवली. आदिवासी मुलींसाठी शाळा चालू केली, यशस्वीपणे शाळा चालवली. आणि त्याच्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये आणखीन एक भयंकर दुःखद घटना घडली. 2 तरणी ताठी मुलं. या माऊलीला 2 मुलगे. 15-20 दिवसाच्या अंतराने दोन्हीही मुलं वेगवेगळ्या कारणांनी त्यांचा मृत्यू झाला, तरुण मुलांचा मृत्यू झाला. आता कल्पना करा, एक माऊली, तिचा पती गेला, तिची 2 मुलं होती, दोन्हीही मुलं गेली. ती किती खचली पाहिजे, ती किती तुटली पाहिजे आयुष्यामध्ये. द्रौपदी मुर्मू तुटल्या नाहीत, द्रौपदी मुर्मू खचल्या नाहीत. द्रौपदी मुर्मूंनी देशाची सेवा करणं बंद केलं नाही, कार्य करत राहिल्या, पक्षाचं काम करत राहिल्या, आदिवासी मुलींची शाळा चालवत राहिल्या. मोदी पंतप्रधान झाले आणि अशा सर्व कार्यकर्त्यांना ज्यांनी जीवन लावलेली आहेत, घरादाराची पर्वा न करता ज्यांनी आपलं जीवन पक्षाला दिलेलं आहे, समाजासाठी दिलंय, देशासाठी दिलंय, अशा लोकांना निवडून निवडून संधी देण्याचं काम मोदींनी करायला सुरुवात केली. एका आदिवासी विधवा शिक्षिकेला झारखंडचं राज्यपाल करण्याचं काम मोदींनी केलं. 5 वर्ष यशस्वीपणे राज्यपाल राहिलेली महिला या देशाची राष्ट्रपती झाली. आज आमच्या देशाची राष्ट्रपती एक आदिवासी महिला आहे, एक विधवा आहे, एक शिक्षिका आहे, एक लहान मुलींची शाळा चालवणारी मुलगी आहे, एक महिला आहे. आणि काँग्रेसच्या लोकांना, कम्युनिस्टांना लाज वाटली पाहिजे. त्यांच्या रंगावरनं कॉमेंट करतात, त्यांच्या बाहेरनं दिसण्यावरती कॉमेंट करतात, देशाच्या राष्ट्रपतीबद्दल करतात. म्हणजे मोदींचा विरोध करता करता किती खालच्या स्तराला जाऊन हे लोक काम करू शकतात याची सगळी उदाहरणं आपल्याला बघायला मिळतात. पण द्रौपदी मुर्मू आमचा स्वाभिमान आहे. द्रौपदी मुर्मूंना राष्ट्रपती बघून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आत्म्याला किती संतोष होत असेल. त्यांचं स्वप्न आहे या देशातलं, जे पूर्ण होत आहे. आपण सगळ्यांनी पंतप्रधान लालकृष्ण अडवाणींना धन्यवाद, मोदींना धन्यवाद दिले पाहिजेत, कारण त्यांनी लालकृष्ण अडवाणीजींना भारतरत्न दिले. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुम्हाला उत्तर द्यायचंय, जोरात उत्तर द्यायचंय. मी प्रश्न विचारणार आहे. लालकृष्ण अडवाणीजींचं नाव ऐकलंय पण सगळ्यांनी? ऐकलंय? ज्यांनी ऐकलंय त्यांनी हो म्हणायचं. ऐकलंय? जरा जोरात म्हणा. ऐकलंय? ऐकलंय? ठीक आहे. जर उभ्या करायच्या असतील, ज्ञानज्योती, क्रांतीज्योती, सावित्रीबाई फुले यांनी दिलेली बलिदानं जर सार्थक करून महिलांना पुढे न्यायचं असेल तर आपल्याला पुन्हा एकदा संपूर्ण बहुमताने नरेंद्र मोदींना पंतप्रधानपद दिलं पाहिजे. आपण सगळे सहमत आहात? आपण टाळ्या वाजवल्यात, पण माझी विनंती आहे, जे सगळे सहमत आहेत ते हात वर करून सांगतील मोदी पुन्हा पंतप्रधान झाले पाहिजेत. जोरात बोला, झाले पाहिजेत. बघा, 100% शिवेगाव, 100% महाराष्ट्र, 100% भारत नरेंद्र मोदींच्या पाठीमागे आहे. आणि आता भारत थांबणार नाही. भारत विकसित होईल, भारत सुपर पॉवर बनेल, प्रेमाची सुपर पॉवर बनेल, भारत विश्वगुरू बनेल. आणि आम्ही संघाच्या शाखेत जे म्हणत होतो, परम वैभवम नेतुमेतत् स्वराष्ट्रम, भारत परम वैभवाला जाण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि त्या प्रक्रियेचं नेतृत्व नरेंद्र मोदींनी केलेलं आहे. सावरकरांनी सांगितलेल्या सगळ्या त्यांच्या कल्पनांना साकार करण्याचं काम मोदी करतायत. म्हणून सावरकरांना वंदना करून, मोदींना धन्यवाद देऊन आपण सगळीजण इतकं तासभराहून जास्त तर झालं, 1.25 तास बोललो मी आणि 1.25 तास कोणीही उठलं नाही. शांतपणे बसून आपण सगळ्यांनी ऐकलात. या शिवेगावच्या सगळ्या सुजाण, देशभक्त, धर्मभक्त आणि अशा सगळ्या संवेदनाक्षम नागरिकांना प्रणाम करून माझ्या वाणीला विराम देतो. भारत माता की जय.